महाविकास आघाडीच्या आंदोलनाला सुरुवात होते। शरद पवार उद्धव ठाकरे काही क्षणात तिथे पोहोचले। सुप्रिया अभिवादन मागे 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 अभिवादन आधी अभिवादन मग प्रेस। आंदोलन केलं जात आहे। नाशिकमध्ये सुद्धा रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीचं मुंबईत जोडेमारो आंदोलन आहे। शकतो की सुप्रिया सुळे या ठिकाणी आंदोलनासाठी सहभागी झालेले आहेत आणि पहिलं अभिवादन करून नंतर माध्यमांशी संवाद साधणार आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे। थोड्याच वेळात शरद पवार देखील या ठिकाणी उपस्थित होतील आणि शरद पवार देखील या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत आणि संपूर्ण या आंदोलनाला जी आहे ती खऱ्या अर्थाने थोड्याच वेळात थोड्याच वेळात सुरुवात होईल। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीचे प्रमुख तीन नेते मंडळी जे आहेत ते या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतील। पोलिसांची परवानगी या संपूर्ण आंदोलनाला नसताना देखील मविया जी आहे ती सध्या या आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनिल देशमुख या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता आलेले असल्याचं पाहायला मिळत आहेत। त्याचसोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि हे आंदोलन जे आहे ते हुतात्मा स्मारकापासून ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हे आंदोलन जे आहे ते जाणार आहे। जोडे मारो आंदोलन आहे। कार्यकर्त्यांनी हातात काही कार्यकर्त्यांनी जोडे देखील आणलेले आहेत। ठाकरे गटातील संपूर्ण मुंबईमधील पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सक्रियरित्या सहभागी झालेले असल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात या आंदोलनाला जी आहे ती सुरुवात होईल। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मवियाचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई पोलिसांकडून दक्षता घेण्यात आलेली आहे आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या आंदोलनाच्या निमित्ताने या संपूर्ण आंदोलनाच्या रूटवरती मुंबई पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे। अगदी काही थोड्याच वेळात आंदोलनातील प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होतील आणि या आंदोलनाला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत महेश सावंत सर आहेत। महेश सावंतजी, काय सांगाल, आंदोलनावरती तुम्ही ठाम आहात, पोलीस आंदोलन दडपण्याच्या भूमिकेत आहेत? पोलीस लोकांना दुसरं कामच नाही। शिवसेनेने काय घेतलं ते त्याला लाठीकाठी आणि दडपण्याचं काम ते करतच असतात। परंतु हजारोंच्या संख्येने पोलीस या मोर्चाच्या रूटवरती लागलेले आहेत। कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। पोलिसांनी परवानगी दिली नाही या मोर्चाला, तुम्ही ठाम आहात का? पोलीस अपुरे पडतील पण आमचा मोर्चा जाणारच तिथपर्यंत ठरवल्याप्रमाणे। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती होते, त्यांनी या सगळ्या संदर्भात माफी मागितली आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, परंतु तरी देखील तुम्ही या गोष्टीचं राजकारण करताय असा सत्ताधारी आरोप करताय। नाही, ही राजकीय माफी त्यांनी खरोखर जर त्यांना आत्मीयता आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली, शिवभक्तांची क्षमा मागितली, ज्यांच्या हृदयाला ठेच पोचली त्यांची क्षमा मागितली, नतमस्तकून माफी मागितली, तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत। माझा पहिला प्रश्न त्यांना आहे, डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं, लुटारू म्हटलं, याचं उत्तर नाना पटोले देतील का? मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा JCB लावून तोडून टाकला, याचं उत्तर नाना पटोले देतील का? संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजाला वंशज असल्याचा पुरावाच मागितला, याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का? आणि जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं, अफजल खान आणि शाहिस्ते खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही तर अफजल खान शाहिस्ते खान आहे म्हणून ओळख आहे। शरद पवार उत्तर देतील का? शरद पवार साहेब उत्तर देतील का? आणि आता एक दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली,
तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे. म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकडे असतील, आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील, आदर्श पटले असतील, या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केलं आहे. राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम राजकारण होत आहे असं वाटतं का विरोधकांकडनं? 1,00,000% राजकारण आहे. सकाळी काँग्रेसने म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले, माफी मागा. पंतप्रधानांनी माफी मागितली. या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही. त्यांना मतं पाहिजे आहे, मताचे राजकारण करायचं आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करत आहे. त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे. त्यांनी जोडे मारो, आम्ही खेटर मारो, महाविकास आघाडीला खेटर मारो. त्यांनी जोडे मारा आंदोलन केलं, आम्ही खेटर मारू. कारण तुम्ही बदमाशी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही नावाला कलंक आहे. तुम्ही कलंक आहे. महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, कलंक आहे तुम्ही. कारण तुम्ही छत्रपती शिवरायाचा कधी आदर केला नाही. तुम्ही तर पुतळे पाडले, JCB लावून पुतळे पाडले, असे नालायक आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली पहिल्यांदा. अशा प्रकारे एखाद्या प्रकरणात पंतप्रधानांनी माफी मागली तरी हे आंदोलनावर ठाम आहे. ते खोटाडेपणा करताय, बदमाशी करतायत, महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे. माननीय मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली आहे. त्यांच्या शिवभक्ताची माफी मागितली, सर्व समाजाची माफी मागितली, ज्यांच्या मनात छत्रपतीचा आदर आहे त्यांची माफी मागितली. आणि यानंतर त्या मुद्द्यावर छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन हे महाराष्ट्राला कलंकित करतायत.